नमस्कार. आजचा विषय आपण थोडासा वेगळा घेणार आहोत. हो, विषय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा स्पेशली एक्सक्लुझिव्हली लग्न झालेल्या बायकांसाठी आहे किंवा ज्या लग्न हो घालत आहे किंवा ज्यांना लग्न करायचं आहे त्या स्त्रियांसाठी हा व्हिडिओ स्पेशल आहे. आपल्याकडे एक असतं की सगळं काही नवऱ्यांनीच करावं. सगळं काही नवऱ्यांनीच करावं म्हणजे काय? तर माझं लग्न झालं आहे ना, मग माझी सगळी जबाबदारी कुणी घ्यायला हवी? तर नवऱ्यांनीच घ्यायला हवी. बायकोला आनंदी ठेवण्याचं काम हे पूर्णतः नवऱ्याचं आहे, असा गैरसमज आपल्या समाजामध्ये आहे. प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक बायकोला असं वाटतं की मी आज जे काय आहे, दुःखी आहे किंवा आनंदी आहे, ती फक्त माझ्या नवऱ्यामुळं आहे. कारण मला आनंदी ठेवायचं की दुःखी ठेवायचं हा पूर्ण अधिकार तिने आपल्या नवऱ्याला दिलेला असतो. तो अधिकार आहे का त्याच्याकडे? आणि तुम्हाला म्हणजे बायकोला नवऱ्याने आनंदी ठेवणं म्हणजे एक्झॅक्टली काय करावं? जुन्या काळी एक म्हण होती की घरातली लक्ष्मी जर खुश असेल, आनंदी असेल, तर घर सुद्धा आनंदी आणि खुश असतं. मग या लक्ष्मीला आनंदी ठेवण्याचं काम कुणाचं आहे? तर तिच्या नवऱ्याचं आहे, असा समज आपल्याकडे आहे. पण हे फक्त नवऱ्याचंच काम आहे का की बायकोला आनंदी ठेवायचं? लग्न करून आल्यावर बऱ्याच स्त्रियांची, बायकांची इच्छा असते, अपेक्षा असते. इच्छा मी म्हणणार नाही, अपेक्षा असते की आपलं छान मोठं घर असावं, आपल्याकडे 2 व्हीलर असावी, 4 व्हीलर असावी, खूप सारी मनसोक्त शॉपिंग करता यावी, विकेंडला हॉटेलिंग करता यावं. शहरातल्या बाबतीत गावाकडे असेल तर असं असावं, तसं असावं. गावाकडे पण आता माझ्या कामाला हे असावं, एकदा तरी शहरात न्यावं, आठवड्यातून, महिन्यातून, किंवा ऑनलाईन शॉपिंग करू द्यावी. या सगळ्या गावातील बायकांच्या अपेक्षा. पण नवरे तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी काय काय करतात हे तुम्ही खरंच जाणता का? तुमच्या अपेक्षेनुसार नवरा बायकोला आनंदी ठेवते म्हणजे ती जी काही डिमांड करते ती पूर्ण करते म्हणजे नवरा बायकोला आनंदी ठेवते. अहो, तुम्ही म्हणाल की मला शॉपिंगलाही पैसा हवा आहे, मला मोठं घर पण हवं आहे, मला 4 व्हीलर पण हवी आहे, मला स्वतःची 2 व्हीलर पण हवी आहे. मग या सगळ्या अपेक्षा पूर्ण करताना त्याला कामावर फोकस करावं लागेल, त्याला काम करावं लागेल, तेव्हा पैसे येईल आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. मग ज्या वेळेस तो नवरा या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या कामावर फोकस करतो त्यावेळेस बायको एक नवीन त्याच्यावर काय म्हणू, मला शब्द सुचत नाही आहे, एक आक्षेप घेतला जाते की मला माझा नवरा वेळच देत नाही. जर तुमचा नवरा तुमच्या या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कामात झोकून देत असेल, तो दिवस रात्र काम करत असेल, तर तो तुम्हाला कधी वेळ देणार? त्यानंतर मग ज्या वेळेस ही भांडणं होत जातात की मला शॉपिंगला पैसे नाही मिळाले, मला काय सगळ्यांच्या इतक्या बायका हौसमौज करतात, माझं काही होत नाही, किंवा बाकी काय पैसे आहे पण नवरा काही वेळच देत नाही. या छोट्या छोट्या भांडणातून, या छोट्या छोट्या अपेक्षापूर्ती न झाल्यामुळे मतभेद वाढतात आणि मतभेदातून भांडण तयार होतात. ती भांडणं हळूहळू वाढत जातात आणि त्या गैरसमज किंवा वैचारिक म्हणजे विचार वेगवेगळे असल्यामुळे झालेल्या भांडणाचं रूपांतर एका भावनिक दुराव्यात होतं आणि त्या भावनिक दुराव्यात झाल्यावर त्याचं शारीरिक दुराव्यात सुद्धा होतं. स्त्रियांच्या किंवा आधीपासून आलेल्या समाजाची एक कुठेतरी अशी मत झालेलं आहे, ठाम म्हणणार नाही मी, पण मत आहे
की पुरुष हे संसार शारीरिक सुखासाठी करतात, त्यांची अपेक्षा तीच असते. खरं आहे का हे? तर नाही. ज्याप्रमाणे एका स्त्रीला भावनिक आधाराची गरज असते, त्याप्रमाणे पुरुषाला सुद्धा भावनिक आधाराची गरज असते. हे समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्यामध्ये भांडण होऊन भावनिक दुरावा निर्माण होतो, त्यातून शारीरिक दुरावा निर्माण होतो आणि तिथं पुरुषाच्या एका इगो म्हणणार नाही, पण पुरुषी स्वभावाला ठेस पोचते की ही नाही म्हणतीये. सो तो कुठेतरी एका कोशात जायला लागतो. पुरुषाची अशी इच्छा होते की आपलं हे दुःख आपण कुणाला सांगूही शकत नाही, कारण ॲज कम्पेअर्ड टू मेल, फिमेल ही आपल्या भावना सहज व्यक्त करते, परंतु पुरुष तसं करत नाही, तसं करू शकत नाही. तो आपल्या भावना आतमधल्या आतमध्ये दडवून ठेवतो, तो कुणाला काही बोलूही शकत नाही आणि इथेच त्याची गळचेपी होते. स्त्रियांना काय हवं? तर स्त्रियांच्या ज्या काही अपेक्षा आपण आधी बोलल्या त्या अपेक्षा हव्या, त्या अपेक्षेप्रमाणे त्यांना हवंय आणि त्यातून माझ्या भावना समजून घ्यावा, ही एक अपेक्षा. मग पुरुषांना काय हवंय? सायकोलॉजीनुसार स्त्रियांना आपल्या भावनिक आधार हवा, भावना समजून घ्यावा असं वाटतं, तर पुरुषांना नंबर 1 की आपल्याला बायकोकडून आदर मिळावा, ही त्याची एक पहिली अपेक्षा असते. आणि दुसरं की जो काही तो करतो आपल्या घरासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्यासाठी जे काय तो कष्ट करतो, मेहनत करतो, त्याच्यावर एक आपल्या बायकोकडून एक कौतुकाची 2 शब्द आपल्याला मिळावे, ही त्यांची दुसरी अपेक्षा होते. पण आपण तसं करतो का? नाही. बऱ्याच वेळेस आता जग बदलायला लागलं, लाईफस्टाईल बदलायला लागली, स्त्रिया सुद्धा जोडीने काम करायला लागल्या आहे, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. परंतु जर एखाद्या वेळेस पुरुषांनी किंवा आपल्या नवऱ्याने आपल्याला ऑफिसमधून वेळ झाला किंवा आपलं एखादा सेमिनार होता आणि आपण बाहेर जाणार होतो, त्या दिवशी आपल्या नवऱ्याने आपल्या मुलाला सांभाळलं, तर आपण त्याला थँक्यू किंवा तू होता म्हणून माझा सेमिनार मी अटेंड करू शकली, तू होता म्हणून मी हे सगळं करू शकते आहे, असे 2 शब्द जर तुम्ही बोललात तर आपलं नातं हे खूप गूढ बनतं, हे घट्ट बनतं. परंतु एक इगो मधात येतो आणि आज सहज बोलून जाणाऱ्या स्त्रिया आहे, बोलून जाणाऱ्या मुली आहेत, त्यात काय एवढं, मी रोजच सांभाळते की मुलाला, एक दिवस त्यांनी सांभाळलं तर काय एवढं, कसला एवढा गाजावायच्या. हो, कारण आपली जडणघडणच अशी झालेली आहे की स्त्रिया बाळांना सांभाळतात, मुलांना सांभाळतात, त्या स्वयंपाकात करतात. आता हळूहळू तो बदल होत आहे आणि तो बदल तुमच्या नवऱ्यामध्ये झाला आहे. तुमच्या नवऱ्याने तुमच्या बाळाला ची जबाबदारी घेऊन की आज मी बाळाला सांभाळतो, तू तुझं काम करायला जा किंवा तू तुझी शॉपिंग करायला जा, तू तुझ्या मैत्रिणीसोबत फिरायला जा, ही तुम्हाला मुभा दिली आहे, तर त्याला एक कौतुकाची थाप किंवा त्याला कौतुकाचे 2 शब्द मिळायला नको का? तो तर नेहमीच जातो मित्रांसोबत, मी एकदा गेली तर काय, एकदा त्याने मुलाला सांभाळलं किंवा मुलीला सांभाळलं. जर या गोष्टी आपण केल्या नाही, भांडणं का होतात? भांडणं 2च कारणानुसार होतात. एक तर गैरसमज आणि दुसरं जी काही नातेवाईक असतात, त्या नातेवाईकामुळे सुद्धा खूप भांडणं होतात. मी असंख्य माझ्याकडे आलेले क्लायंट्सच मी असं म्हणणार नाही, पण असंख्य मैत्रिणी, आजूबाजूचे लोक, या सगळ्यांमधून मी ऑब्झर्व करत गेली आणि मला त्या ऑब्झर्वेशननुसार लक्षात आलं की मॅक्झिमम भांडणं हे गैरसमज
आणि नातेवाईक यांच्यासाठी होतात. ते नातेवाईक मस्त एन्जॉय करत बसतात आणि आपण बसतो घरी भांडणं करत. आणि नातेवाईकांना काय, ते मजाच मारतात, त्यांना बरं वाटतं. सो गैरसमज होणार ते आपण थांबवू शकत नाही. ते कसे कमी होतील याच्यासाठी आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो. पण जर तुम्ही नातेवाईकांवरून भांडणं होत असेल तर त्या नातेवाईकांना साठी भांडू नका. त्यांना काय फरक पडतो, तुमचं पटलं काय नाही पटलं काय, तुमचा डिवॉर्स झाला काय, काय झालं काय. तुम्हाला तुमचा संसार वाचवायचा असेल तर नातेवाईकांकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या संसारावर लक्ष द्या. या सगळ्या गोष्टी आपल्या स्त्रियांना समजून घेणं फार गरजेचे आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. पुढील व्हिडिओ घेऊन आपण नक्की येऊया की डायव्होर्सचं प्रमाण का वाढलंय आणि यात चूक कोणाची, स्त्रियांची की पुरुषांची, हेही आपण बघणार आहोत. मी प्रांजली, एक सायकोलॉजिकल काउन्सलर. जर आपल्या काही प्रॉब्लेम्स असतील तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा सेंटरचा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली काउन्सिलिंग सेशनसाठी अपॉइंटमेंट बुक करू शकता. आणि हो, प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.